काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतण्याचा स्तुत्य उपक्रम। हल्लीच्या जगात एकीकडे मुलांना लहानाचे मोठे करीत उच्च शिक्षण शिकवून त्यांना चांगल्या नोकरीला लावले जाते। इतकंच काय, त्यांच्यासाठी आयुष्यभर राबवून घरदार, शेती, आलिशान बंगला व इतर प्रॉपर्टी आपल्या मुलांसाठी कमाई करून सुद्धा त्यांच्याच मुलांनी वृद्धपण काळात आपल्या स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे मात्र एका उच्च शिक्षित अभ्यासू पुतण्याने म्हणजेच प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी आपले काका पॅन्थर कैलासवासी प्राध्यापक डी.के. कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदूर, तालुका देगलूर येथील सर्व विद्यार्थ्यांना खायला फळे देऊन त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते केले असून प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी बिघडत चाललेल्या नवतरुण युवा पिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे। तर दुसरीकडे स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या निष्क्रिय भादरांना यातून मोठा चपराक असल्याचं बोलले जात आहे। या अतिशय स्तुत्य व सुंदर उपक्रमाला अनेक विद्यार्थी व पालक, शिक्षक व प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यात त्यांच्यासोबत नंदूर गावचे भूमिपुत्र, जिल्हा परिषद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सय्यद हबीब सर, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूरचे माजी सरपंच तथा पंचायत समिती देगलूरचे माजी उपसभापती प्रतिनिधी श्री विष्णुकांत किशनराव पाटील हे होते। प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे, सय्यद हबीब नंदूरकर, एन.जी. वाघमोडे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका उच्च शिक्षित पुतण्याने राबवलेल्या या आदर्शवादी सामाजिक उपक्रमाची सर्वत्र जिल्हाभर चर्चा होताना दिसून येत आहे। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी देगलूरहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। हे वाघिणीचं दूध आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये एखादी सौम्य शर्मा आपल्याला निर्माण झाली पाहिजे, चांगली मुलं निर्माण झाली पाहिजे। जरी कार्यक्रम छोटा असला तर त्याचा मागचा उद्देश मोठा आहे। विद्यार्थी किती आहेत ही महत्वाचं नाही आहे, पण या चिमुकल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे। कोणीतरी आमच्या कार्यक्रमाला आलं होतं, कार्यक्रमात चांगलं आपण शिकलं पाहिजे आणि सरकार येणाऱ्या काळापासून पहिलीपासून आपण सीबीएसई लागू केले, इंग्लिश लागू केले। पूर्वी आम्हाला 5वीला इंग्लिश होती, मग एबीसीडी आम्ही सुरू केलं। तुम्हाला पहिले चांगलं आहे, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जे आहे जर मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, तिथले पोरं पास व्हायचे ना आपले नापास व्हायचे का, तर तिथं पहिलीपासून सीबीएसई आहे। आत्तापर्यंत म्हणजे आपण आत्ता हळूहळू लोकांच्या शिक्षणाकडे वळू लागलो आणि हे वळू लागलो की आपलं शिक्षण संपून चाललंय। त्याच्यासाठी सर्वांचं पाटील सराचं आणि राजमोडे सराचं अभिनंदन करतो। ही शाळा सुंदर ठेवली। या बालकांना मोठ्या मुलाला कोणी घडवलं, पण छोट्याला घडवणं फार अवघड आहे। त्यांच्या मनावर शिक्षणाचं प्रतिबिंब निर्माण करणं, शाहू फुले आंबेडकरांना कळवणं आणि समाजामध्ये चोर बदमाश कोण आहेत, चांगला कोण आहे त्यांना ओळखणं। कारण अब्राहम लिंकन म्हणाले, मी राष्ट्राध्यक्षांना शिक्षकांना पत्र लिहिलं की सांगा ते चोर ओळखायला शिका, बदमाश ओळखायचं, ही खरी शिक्षणाची अकल आहे। आणि आदर्श नागरिक याच्या निमित्तानं घडले पाहिजे, हीच एक भूमिका आपण या शिक्षणाच्या निमित्ताने निर्माण केली पाहिजे। हे माझ्या थोडक्याचं आज स्मृती दिवस आहे, याने मला या शाळेचं उपलब्ध करून दिलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय हिंद।